सर्व मित्रबांधवांचं आपल्या धुंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण EKYC शेवटची तारीख काय आहे. मंत्रालयामध्ये जेही आपली शेवटची तारीख डिक्लेअर केलेली आहे ती डिक्लेअर केलेली तारीख आदित्य तटकरे मॅडम यांनी केलेली पोस्ट यांच्या माध्यमातून जेही आपल्याला EKYC दरम्यान डिक्लेअर केलेली तारीख आहे त्या माध्यमाबद्दल आपण आज पाहणार आहोत. तरी सर्व मित्रांनी आपल्या ज्या धुंद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी नक्की करून घ्यावे, जेणेकरून येणारी पुढील नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. तर पाहूया आज काय पोस्ट केलेली आहे. तर आदित्य तटकरे मॅडम यांनी 23 घंट्याखालीच एक पोस्ट टाकलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी EKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सूत्रता आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण EKYC ही चालू झालेली होती. या लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन इंडिया या वेबसाईटवरती आपल्याला EKYC करण्यात येत होती. या अधिकृत संकेतस्थळावर EKYC सुविधा उपलब्ध झाली होती आणि आपण तो बरेच लोकांनी ह्या संकेतस्थळाचा वापर करून EKYC केलेली आहे. यामध्ये 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता आपल्याला. आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी बहिणींनी तर आपला महत्त्वाचा प्रश्न हा होता की बाबा 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची आपली लाडक्या बहिणींसाठी EKYC करण्याची तारीख आहे. तर आपण ह्या तारखेच्या दरम्यान पूर्ण EKYC आपल्याला कंप्लीट करायचे आहे आणि ते आपण केलीच पाहिजे, अन्यथा आपला हप्ता येणारा बंद होऊ शकतो. धन्यवाद. या माहितीबद्दल आपण पूर्ण लक्ष द्यावे आणि ही EKYC करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला पुढचा अडथळा निर्माण होणार नाही. आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, आपल्या धुंद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. येणारा पुढचा व्हिडिओ आपला महत्त्वाचा असेल.